नमस्कार. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आहे. त्या निमित्ताने मी आपल्याला कोकणामधील काही देवींची माहिती देणार आहे. आज आपण सुरुवात करतोय रसाळगडवरील मुख्य देवता झोलाईपासून. झोलाईचा इतिहास हा फार प्राचीन आहे. अगदी पन्हाळे काजीच्या इतिहासापासून त्याची सुरुवात होते आणि ह्या झोलाईचा जो आढळ आहे तो आपल्याला रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आढळतो. इकडे रायगड किल्ल्यापासून अगदी त्याच्याही पलीकडे सुधागड, पाली, नागोठणे ह्या ठिकाणांपासून ते अगदी रत्नागिरीच्या मिरलेपर्यंत तिचा आढळ आहे. परंतु खेड तालुक्यामध्ये ती जास्त प्रमाणात आढळते. खेड आणि चिपळूणमध्ये ह्या दोन्ही ठिकाणी तिथले ज्या स्थानिक देवता आहेत, ज्या ग्रामदेवता आहेत, त्यांच्यासोबत तिची स्थापना केलेली आपल्याला दिसते. बहुतांश करून काही देवळांमध्ये झोलाईचा भाऊ केदार आहे असं मानलं जातं आणि केदार ही सुद्धा ह्या क्षेत्रातली मोठी देवता आहे. किल्ल्यांवरती खूप देवता आपल्याला आढळतात, पण प्रामुख्याने देवीच आढळतात. शिवाजी महाराजांनी प्रतापगडवर सुद्धा देवीची स्थापना केली. रायगडवर शिरकाई आहे, आमच्या सुमारगडवरती भोलाई आहे, रसाळगडवरती झोलाई आहे. ही भोलाई आणि झोलाई ह्या दोघी बहिणी आहेत अशी सुद्धा वदंता आहे आणि याच्या खूप साऱ्या कहाण्या आहेत. पुढच्या भागामध्ये आपण त्या ऐकणार आहोत. अशा ह्या झोलाईची खूप महती आहे. इतर स्थानिक देवतांसोबत या पंचक्रोशीमध्ये हिला खूप महत्व आहे आणि रसाळगडावरची ती मुख्य देवता आहे. धन्यवाद.